स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विकास धनगरजी, जे या फील्डमध्ये काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियलमध्ये ते काम करतात. तर बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारणार आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? माझं 10वी पर्यंत हम्म. 10वी पर्यंत शिक्षण सर जेटी आपला मॉडर्न इंग्लिश स्कूलला झालंय. त्याच्यानंतर मग 11वी 12वी सरदारजी रावेरला झालंय. त्यानंतर आम्ही बीई सिव्हिलला ऍडमिशन घेतलं. बीई सिव्हिल जेटी माझ्या ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फैजपूरला झालंय. ते शिक्षण झाल्यानंतर आम्ही लॉकडाऊन पिरियडला कंपनीत होते बाहेर. तिथून लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की स्वतःचा बिझनेस व्हावं, म्हणून आम्ही 2000 कोरोनाच्या पिरियड नंतर आम्ही स्वतःचा बिझनेस उभं केलं. नंतर मग धीरे 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 प्रोजेक्ट वाढत गेले, क्लायंट वाढत गेले, संपर्क वाढत गेला. त्याच्यानं आम्ही आमचं काम बिझनेस मिळत गेलं. स्कोप सुरू भेटला झालं, आम्हाला. हो बरोबर आहे. सर. पण मग त्यातला आणखीन एक मला विचारायची आठवण ती म्हणजे पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो तुम्ही केलात, हो सर. तर त्याबद्दलची. कारण प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो हो सर. आणि मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कोणाचा मिळणार आणि तो पूर्ण कसा करणार, कारण तेव्हा जबाबदारी पण आपल्यावर असते इंडिव्हिज्युअल. बरोबर. तर तेव्हाची काय आठवण आहे का? सर त्या टाइमात आम्हाला पहिलं प्रोजेक्ट होतं, थोडी भीती पण होती मनात, पण मग सपोर्ट भेटल्यानंतर आम्हाला धीरे धीरे आम्ही सुपरविजन चालू केली. स्टार्टिंगला सुपरविजन झाल्यानंतर मग विथ मटेरियलचे कामं स्टार्ट झाले. विथ मटेरियलचे कामं झाल्यानंतर मग मोठे मोठे प्रोजेक्ट यायला लागले. जो नेटवर्क होता तो वाढत गेला सर काही दिवसांना आमचा, आणि मग नंतर चालू होऊन गेलं सर ते कामं. बरोबर. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे. हो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? सर प्रत्येकाला म्हणजे अनस्किल लेबर असलं तर त्याला व्यवस्थित समजून, नाही समजत असलं तर त्याला वारंवार विचारा. आम्हाला काही अडचण असली तर एक वेळेस आम्हाला कॉल करा. आम्ही नसले, बाहेर साईटवर असले तर तेवढं थांबा, आम्ही 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी तिथे येतो. त्यांना व्यवस्थित समजून मग पुढचं काम करायला लावतो. असं नाही की आम्ही थोडा टाइम लागेल, तुम्ही करा कंटिन्यू. म्हणजे त्याच्यानं कसं आहे, त्याला पण थोडी धोकादायक राहतो गोष्टीमध्ये की काही चुकीचं झाल्यावर काही अडचण यायला नको म्हणून. मग नंतर आम्ही धीरे धीरे त्यांना समजत गेलो की असं करा तसं करा. त्याच्यानंतर चालू नाही जमत पाहतं, बरोबर आहे. दुसरा एक प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा, ते म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे एक इंजिनियर म्हणून, की त्यामुळे 15-20 वर्षात येणाऱ्या जळगाव हे पुण्या मुंबई सारखं पुढं असेल जळगाव जिल्हा, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे? सगळ्यात अगोदर आपल्याला सर रोड इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. कारण त्याच्या कनेक्टिव्हिटी जी आहे छोट्या शहरांपर्यंत ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता भरपूर ठिकाणी रस्ते खराब आहे, टाइम तेवढा वाया म्हणजे वेस्ट जातो जाण्या येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे रोड इन्फ्रास्ट्रक्चर नंतर मग बाकी दुसऱ्या गोष्टी सर, त्याच्यात ट्रॅफिकचं भरपूर अडचण आहे. बरोबर बरोबर. पण रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे जर दोन महत्वाचे मुद्दे बघितले तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं याला दोन्हीला सुधारायला? रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सर लँड ॲक्विजिशन ते बरोबर व्यवस्थित व्हायला पाहिजे सर. वेगानं व्हायला हा, पाहिजे. वेगानं व्हायला पाहिजे, कारण बरोबर. जास्त टाइम कन्झम्पशन त्याच्यातच आहे सर. जातं, हो बरोबर सर. आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? त्याच्यातले सर मेन म्हणजे त्याची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, अजून त्याच्यातले कंटेन ह्या महत्वाचे असतात सर. बरोबर. स्टील निवडताना जसं आता प्रोजेक्ट मोठा असला म्हणजे भरपूर जवळजवळ 150-200 वर्षाचा प्रोजेक्ट आहे सर. होय. मग त्याच्यामुळे ते स्टील तेवढं कॅपेबल पाहिजे. म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्या जे क्वालिटी आहे ते महत्वाची स्टीलची. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? हो सर, वापरलाय आम्ही आमच्या साईटवर. म्हणजे स्टार्टिंगला आम्ही आयकॉन स्टील वापरले, नंतर मग काही पार्टीमुळे थोडं मिसमॅच झाल्यामुळे परत आम्ही त्यांना समजवलं किंवा तुम्ही आयकॉन स्टील मध्ये एक वेळेस तुम्ही सरांशी बोला,
परत ते आमच्या साईटवर म्हणजे कनेक्ट झाले. कनेक्ट झाले. हा. क्या बात आहे. मग आयकॉनचा तुमचा अनुभव कसा होता? क्वालिटी म्हणा, त्यांची सर्व्हिस म्हणा, कॉस्ट म्हणा. सर आयकॉन बद्दल कंप्लेंटच नाहीये, क्या बात आहे. काहीच कंप्लेंट नाहीये. वा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक पॅरामीटर मध्ये आयकॉन म्हणजे 100% सर. व्हेरी गुड. हो सर. बरं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर्स येत आहेत, त्यांची फर्स्ट स्टेप आहे या क्षेत्रामध्ये, तर त्यांना तुम्ही काय मित्र म्हणून सल्ला द्याल? इंडिया भरपूर मोठा समजा पॉप्युलेशन वाला कंट्री आहे. त्याच्यानंतर याच्यात भरपूर ग्रोथ आहे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. म्हणून आपण त्या क्षेत्राकडे, ज्या क्षेत्र आपलं कन्स्ट्रक्शन एरिया आहे, कन्स्ट्रक्शन क्षेत्र आहे, याच्यामध्ये मोठ्या उत्साहानं कनेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर विकास धनगरजी आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला. देश उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा असतो आणि या जर क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही नक्की या. पर्यायाने तुम्ही देश उभारणीच्या कामामध्ये सुद्धा काम करताय असं तुम्ही समजून या क्षेत्रामध्ये या. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.